नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आज तुम्ही काय आणलंय? आज शुक्रवार, मी आणली आहे घोळ. आज आपण बघणार आहोत पाचकळशी पद्धतीचं घोळीचं कालवण, ते पण वांग टाकून. चला, ही बघा, इथे आपण घोळ घेतलेली आहे मस्तपैकी. काटा घेतलाय घोळीचा आपण कालवणासाठी, मस्त स्वच्छ धुवून घेतली आहे आणि हळद लावली आहे. इथे वाटपासाठी मी घेतलं आहे ओलं खोबरं अर्धी वाटी, म्हणजे नारळ फोडल्यानंतर आपली अर्धी वाटी, लसूण 8-10 हिरव्या मिरच्या, आणि हे तुम्ही जर बघत असाल तर मी इथे कोथिंबिरीचे ना देठ घेतले, त्याचा अर्क मस्त उतरतो. आणि आपला एक तुकडा असा आलं घेतलंय. हे आपण सगळं आपलं वाटप असं, हे बघा मस्त हिरवागार असं आपलं वाटून झालेलं आहे. आता एक छोटा कांदा कापूया आणि वांगी कशी कापायची ती पण बघूया. कांदा आपल्या इथे बारकासा एक कापून झालेला आहे. हे बघा, मी वांग घेतलंय, नीट बघा. हे बघा, आता हे आपलं असं वांग आहे, ह्या अशा उभ्या फोडी करायच्या. हे बघा, इथे माझ्याकडे मी ना कालवणासाठी मातीची भांडी वापरते. तर हे बघा, ह्याच्यामध्ये मातीचं भांडं मी घेतलं कालवणाला. तेल टाकलं आणि तेल तापलेलं आपल्याला आपण फोडणी करूया. हिंग, कांदा, कांदा चांगला लाल होऊन द्यायचा. मी ना कोथिंबीर आली ना चांगली की खालचं निवडत बसत नाही. कोथिंबीर खालची जी दांडी असते ना, ती मी असं वेगळ्या डब्यात स्टोअर करून ठेवते. वाटपात फोडणीला वगैरे आपण अशी देठं आपण ना ही धुतली आणि बारीक चिरून अशी फोडणीवर टाकली ना की त्याची चव चांगली अजून लागते मस्त. कांदा तुम्ही बघाल तर थोडासा आपल्याला लालसर झालेला आहे चांगल्या बऱ्यापैकी. आपण आता इथे वाटण घालूया. इथे घालणार आहोत आपण हळद. मच्छीला थोडीशी हळद लावलेली आहे, त्याप्रमाणेच टाकूया. आणि आपला घरचा मसाला, हा माझा घरचा घरगुती मसाला आहे, मी घरीच बनवते. तिखटाप्रमाणे आपण टाकायचं आहे. वाटपात पण आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या हिशोबानेच घ्यायचं. मी 2 चमचे टाकले. मग अशी आपण वांगी कापून घेतली ती घालूया. वाटण वाटलेलं आपलं जे भांड आहे मिक्सरचं, त्याच्यामध्ये मी पाणी घेतले. ते पाणी आपण ह्या कालवणात तुम्हाला किती पातळ हवे त्या हिशोबाने घालूया. आता आपण ही वांगी टाकले, त्याच्यामुळे थोडीशी उकळी होते. आपल्याला मच्छी नंतर टाकायची आणि इव्हन आपल्याला आंबटपणा येण्यासाठी चिंचेचा कोळ पण लावायचा आहे. ही आमच्या घरची चिंच आहे, ही मी अर्ध्या तास अगोदर भिजत ठेवलेली. याचा आपण कोळ टाकूया. तुम्हाला आंबट किती हवंय त्या हिशोबाने. आपलं मच्छीचं कालवण थोडं आंबटसर छान लागते. आता मीठ घालूया आपण. आणि आता आपण